मुरंब्याची बरणी उघडली आहे, मुरू लागलाय तो सगळीकडेच, गोड वाटू लागलाय सगळ्यांनाच. डिरेक्टर आहेत आता माझ्यासोबत वरुण नार्वेकर. म्हणजे कसं वाटतं की सकाळी उठल्यापासून कौतुकच कौतुक आणि रात्री झोपेपर्यंत कौतुकच कौतुक? नाही म्हणजे ते थोडंसं पचवायला म्हणजे कधीच असं झालं नव्हतं, त्यामुळे ते असं पचवता येत नाही पटकन. कारण इतके फोन मला स्पेशली चांगलं असं वाटलं ना की मला हे लोकांचे मेसेजेस आणि हे आलेच, पण मला पर्सनली इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच लोकांनी फोन करून मला कौतुक केलं माझं. म्हणजे अगदी चंद्रकांत कुलकर्णी सर असतील किंवा वैभव मांगले, इव्हन मला वाटतं मृणाल कुलकर्णींचा मला फोन आला होता. सो आनंद इंगळे, सो हे काही जण आहेत ज्यांनी अगदी पर्सनली नंबर हे करून, श्रीरंग गोडबोले ज्यांनी अगदी म्हणजे मला ते खूप चांगलं वाटलं की ते अगदी डिटेलमध्ये माझ्याशी बोलले. आणि तसं काहीच आधी माहीत नाही, काही नाही, पहिली फिल्म आणि तेव्हा आपण हे अपेक्षा ठेवत नाही की अरे लोक इतकं जास्त कौतुक करतील. सो ते अनपेक्षित होतं आणि त्याचा खूपच जास्त आनंद आहे. हे वाटलं होतं निश्चित की आवडेल सिनेमा लोकांना, ती खात्री होती. पण ज्या प्रमाणामध्ये लोक बोलत आहेत त्याविषयी आणि स्पेशली लोकांना रिलेट होती आहे ती, अगदी त्यांना असं वाटतं की जे आपण काय म्हणतो की पर्सनल गोष्ट युनिव्हर्सल असते. सो त्या अर्थाने मला ते लक्षात येते की माझी जी एक पर्सनल गोष्ट होती किंवा मी निर्माण केलेली जी पात्र होती, जी माझ्या जवळची, माझ्या घरातली मला वाटत होती, ती अगदी प्रत्येकाला आपापल्या घरातली वाटत आहेत. म्हणजे आई आपली आई वाटते किंवा बाबा असे असावेत किंवा या पद्धतीचे बाबा मला हवेत असं वाटतंय. सो आणि इव्हन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं ज्या प्रकारे आलं आहे तेही लोकांना रिलेट होतं आहे. तर ते अगदी म्हणजे अमेज व्हायला होतं आहे. खरं तर अचंबित होतो आहे मी, कारण इतक्या जास्त प्रमाणामध्ये लोक लिहित आहेत. म्हणजे लोक फक्त एक क्यूट फिल्म आहे, एक गोड फिल्म आहे एवढ्यावरती उरत नाही, म्हणजे राहत नाही ते, तर ते पुढे जाऊन लोकांना काय काय आवडलं अगदी डिटेलमध्ये गोष्टी लोक लिहित आहेत आणि मोठमोठे रिव्ह्यूज लिहित आहेत. सो ज्यामुळे असं म्हणजे कमाल वाटते त्या सगळ्या गोष्टीचे. सध्या तुझं असं होतं असेल ना की सकाळी उठलं की व्हॉट्सॲप चेक केलं की मुरांबाचं, फेसबुक उघडलं की मुरांबा, वॉचिंग मुरांबा, हेच सगळं सध्या तुला असेल बघायला. हो अगदी. आणि असं होतं की ते परदेशातूनही आता जे शोज प्लॅन झाले आहेत त्या प्रत्येक परदेशातूनही मेसेजेस येत आहेत की आम्ही व्हॉट्सअपचे व्हिडिओज मला आले की आम्हाला अमेझिंग वाटली फिल्म आणि आम्ही खूप जास्त एकतर पुणं आम्हाला बघायला मिळालं किंवा पुन्हा आमचे काही जुने दिवस आठवले वगैरे, या प्रमाणात परदेशातूनही येतं आहे. अनेक ठिकाणी आणखीन लोक मागतायत शोज. सो ते सगळंच कमालीचं वाटतं आहे. आणि ते पुन्हा पुन्हा ते जे म्हणणं आहे ना की अरे तू इतकं आमच्या घरातलं लिहिलं आहेस की आम्हाला ते प्रचंड रिलेट होते आणि आम्ही पुन्हा पुन्हा पाहतोय. म्हणजे मला, मिथिलाला, अमेयला, आम्हाला तिघांनाही असे असंख्य मेसेजेस आहेत की ज्यांनी 2 ते 3 वेळा पाहिली आहे फिल्म. म्हणजे आत्ता शुक्रवारी रिलीज झाली आहे, पण या 3 दिवसातच त्यांनी 2दा-3दा पाहिली आहे. म्हणजे कधी मित्रांसोबत बघितली आहे, मग कधी आईबाबांसोबत, मग पुन्हा एका वेगळ्या ग्रुपसोबत गेलो ऑफिसमधल्या वगैरे, असं करून तो रिपीट ऑडियन्स आत्ताच तयार होतं. हे खूपच अमेझिंग आहे. तुला अपेक्षित होतं हे सगळं यश? नाही, मला आवडेल असं वाटलं होतं लोकांना, कारण मला असं वाटलं होतं की नावडण्यासारखं नाही आहे. मुरांबा हा गोड लागेलच सगळ्यांना, पण आपण म्हणूया तिची चटक एक लागते त्याची, तर ते मला होईल असं अगदी वाटलं नव्हतं. आणि मी खूपच थ्रिल्ड आहे. म्हणजे मला असं मला विश्वासच बसत नाही की इतक्या प्रमाणामध्ये ते आता सर्वत्र तो पसरतोय आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे तो जाणून घ्यायची. खूप साऱ्या तुला रिॲक्शन्स येत असतील दिवसभरात. सगळ्यात जास्त तुला आवडलेली कमेंट कुठली आहे? मला आत्ताच, इनफॅक्ट आजच मी सकाळी असा 5ला उठलो आणि मी ते बघितलं. आता म्हणजे ज्या पद्धतीने तुला रिप्लाय येत आहेत सोशल साईट्सवर सकाळी, त्याच्यासाठी लवकर उठतो की? हा, झोपच लागणं खरं तर बंद झालंय मला. ती आधी ह्याच्यामुळे लागत नव्हती की आता फिल्मचं काय होणार आहे, आणि आता त्या सक्सेसमुळे पुन्हा लागत नाही आहे झोप. असं ते एक झोपेचं गणितच बदललं आहे. सो पण आजच मला स्ट्रेंजली एकांनी विचारलं की अहो तो जो दगडाचा रेफरन्स का आहे, बाबा दगड का घेऊन येतात? तर मला खूप मजा वाटली. म्हटलं की कोणीतरी हे ऑब्झर्व केलं आणि प्लस त्यांना तो विचारावासा वाटला प्रश्न. मी त्यांना म्हटलं की तो जो दगड आहे तो त्या एक जे ब्रेकअप आता अनाऊन्स करणार आहे आलोक, त्याचा तो एक सिम्बॉल आहे की एक जड गोष्ट घरामध्ये येणार आहे आणि बाबा ते अगदी इझिली हँडल करू शकतात, जे आपल्याला ॲट द एंड ऑफ द फिल्म कळतं. पण त्याचं एक सुरुवातीला एक छोटासा एक काय म्हणूयात आपण, एक झलक आपल्याला दिसून जाते, म्हणून तो दगड आहे. सो अशा असंख्य गोष्टी लोक छोट्या छोट्या प्रमाणामध्ये मेन्शन करतात. म्हणजे आलोक दरवाजा लावतो तेव्हा आई म्हणते की अरे ढकलून बघितलंस का वगैरे, ते कुलूप तो म्हणतो की कुलूप होतं तेव्हा ओढून बघ, लॅच लावलं तर ढकलून बघ काय झालं. ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टी लोक इतक्या चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करतात. तुम्ही थिएटर व्हिजिट सुद्धा केली, पुण्यात असेल किंवा मुंबईत असेल, तर कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया होत्या? पुण्यात खूप गंमत अशी होती की पुण्यामध्ये त्यावेळेला मॅच होती, इंडिया पाकिस्तान मॅच होती आणि सगळीकडे शोज हाऊसफुल होते.
आम्ही मी अमेय मिथिला आमचे प्रोड्युसर्स आम्ही सगळे गेलो होतो तर आम्हाला अचंबित होतो आम्ही की मॅच असताना कसे काय हाऊसफुल झालेत. मला वाटलं नव्हतं की हाऊसफुल इंडिया पाकिस्तान मॅच. पण तिथे आम्हाला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे ऑन द स्पॉट लोक सांगत होते की आम्हाला प्रचंड आवडली, आम्ही पुन्हा येणार आहोत फिल्म बघायला. आणि इव्हन तिथनं लोक सांगत होते की अरे आम्हाला तुझं हे आवडलंय मला, किंवा मिथिला मला तुझं हे आवडलं. सो हे इतकं तिथं ऑन द स्पॉट रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. सो जे मला वाटतं की आम्हाला अपेक्षितच नव्हतं त्या प्रकारे लोक रिसीव्ह करतील. आणि आम्ही पण जे काही त्यांचे रिस्पॉन्सेस पाहत होतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींना, म्हणजे इव्हन तो सगळ्यात शेवटचा जो सीन आहे अमेय आणि मिथिलाला, त्याला पण लोक रिस्पॉन्स करत होती. सो जे हसत होती आणि त्या प्रत्येक वाक्याला आपल्याला असं लक्षात येत होतं आम्हाला की ती लोकं आहेत, म्हणजे ते अगदी त्या फिल्ममध्ये आहेत. सो ते खूपच अमेझिंग झालं. म्हणजे शेवटी असं झालं की आम्ही 8:15च्या एका ह्याला गेलो होतो तेव्हा तर मॅच पीकला आली होती. तर मग आमचं सगळं झाल्यावर आम्ही त्यांना स्कोअर सांगितलं. म्हटलं तुम्ही बसलाच आहात तर म्हटलं मी तुम्हाला स्कोअर सांगतो की हा स्कोअर आहे आत्ता. तर ते म्हणाले की हो रे असं त्यामुळे मजा होती खरं तर ते सगळं वातावरणच. परदेशातले ऑडियन्ससुद्धा या फिल्मसाठी खूप उत्सुक आहे, ते सुद्धा तुझ्याशी कनेक्ट होत आहेत सध्या. हो, ॲक्च्युली आम्ही सुरुवात अशी केली होती की आपण ऑस्ट्रेलियामध्ये रिलीज करूयात, कारण तिकडनं पहिल्यांदा एन्क्वायरी आली होती आम्हाला. तर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये केली, तर ऑस्ट्रेलियामध्ये लगेचच शोज हाऊसफुल झाले. त्याचे 2 का 3 शो आम्ही प्लॅन केले होते, तर ते वाढवावे लागले आम्हाला. सो तिकडनं मग न्यूझीलंडकडे गेलं, तिथले शोज हाऊसफुल झाले. आणि आता असं झालं आहे की स्वीडनला आहे, अमेरिकेत आहे, इव्हन लंडनला आहे, आणि जर्मनीमधनं आम्हाला एन्क्वायरीज येतात. सो असं ते एक करत पसरलं आहे. म्हणजे आत्ताच आम्हाला आजच कळलं की सिंगापूरचे शोज हाऊसफुल झाले आहेत, त्यांना पुन्हा एकदा ठेवायचं आहे शोज. सो असे आम्ही सर्वत्र, आत्ता दुबईमधनं आम्हाला सांगतात, तर आम्ही त्यांना म्हटलं की रमजान चालू आहे तिकडे, त्यामुळे आत्ता पॉसिबल होत नाही, रमजान झाल्यावरती आपण लगेचच रिलीज करू. सो सगळीकडनं लोक विचारतात. म्हणजे काही ठिकाणी असं होतं की कलकत्त्यामधनं विचारतात की तुम्ही इकडे लावा, किंवा बँगलोरमधनं लावा, बँगलोरमध्ये विचारतात. तर ते काही ठिकाणी पोचणं शक्य आहे, काही ठिकाणी ते होत नाही आहे. ते कसं ॲडजस्ट करायचं ते बघतोय आम्ही. पण अचानक ते ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळीकडनं मिळतोय, याचा खूपच आनंद आहे. म्हणजे आम्हाला हे खरंच कोणालाच वाटलं नव्हतं की या प्रकारे रिसीव्ह होईल फिल्म. झोप लागते नाही, ॲक्च्युली ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे मध्येच असं ते डोक्यात चाललेलं असतं की काहीतरी आलं असेल फेसबुकवरती, आपण बघूयात, कोणीतरी काहीतरी रिप्लाय केला असेल, ते वाचूयात वगैरे, असं ते सतत डोक्यामध्ये चालू राहतं. आणि कसं असतं ना की फिल्म रिलीज होण्याच्या आधी काही माहीत नसतं, त्यामुळे फार गप्पा मारता येत नाही. पण हेच रिलीज झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करणं, ज्या तुला असं ती गोष्ट अशी वाटली असेल की यार ही नोटीस करायला हवी होती, जसं दगडाचं झालं, तर अशा अजून काही गोष्टी आहेत? खूप गोष्टी आहेत अशा, म्हणजे मला असं एक यादीच करून बसावं लागेल. कारण आईनी सुरुवातीला गंध लावलेला असतो इकडे आणि इकडे, आणि तो इव्हेंच्युअली हळूहळू करत कारण एका दिवसाची गोष्ट आहे, तर तो जातो. तर ते लोकांनी मेन्शन केलं आहे की अरे तुमचं इतकं चांगलं काम आहे की इव्हेंच्युअली दिवसभरातनं एका पॉईंटला तो गेलेला असतो गंध लावलेला, कारण युजली आईचं तसं होत असणार. सो ती गोष्ट, किंवा बाबांच्या स्टडी रूममधल्या सीनमध्ये सगळ्यात शेवटी मागे जेव्हा बाबा ते बोलतात तेव्हा मागे SD बर्मन आणि RD बर्मन यांचा फोटो आहे, तर तो लोकांनी मेन्शन केला आहे. किंवा बाबा ते गिफ्ट रॅप करत असतात आणि त्यावेळेला ते मुलाशी बोलतात, तर मला अमेझिंगली मेसेज तो आला होता की ते इतकं सिम्बॉलिक आहे की ते काहीतरी ते जे काही बोलतात त्याच्याशी ते गिफ्ट दिल्यासारखंच आहे त्याला. सो त्यावेळेला ते गिफ्ट रॅपिंग करणं, सो हे खूप अमेझिंग वाटलं. किंवा एक तो दारूच्या डिस्कशनचा सीन आहे जेव्हा आलोक पायऱ्यांवर असतो आणि आई बाबा खाली असतात, तर ते लोकांनी आम्हाला सांगितलं की ते इतकं कमाल आहे की आई बाबा हे ग्राउंडेड आहेत आणि हा कुठेतरी ह्याच्यात आहे. तर मी म्हटलं की हे म्हटलं मला, कारण हे काय होतं ना, हे फिल्म मेकर तो करत असतो तेव्हा ऑफकोर्स या गोष्टी डोक्यात असतात, पण ते आपल्याला वाटत नसतं की हे लोकांना कळेल. आणि ते फिल्म मेकर्स किंवा फिल्म इंडस्ट्रीमधलं सोडून लोक जेव्हा हे बोलायला लागतात ना, तेव्हा फार अमेज व्हायला होतं की अरे तुम्हाला आलं लक्षात ते, वा, असं खूपच. किंवा ते ETचं एक पोस्टर आहे जिकडे त्याच्या बाथरूमवरती असतं आणि आई त्याच्याशी बोलत असते आणि आई म्हणते की तू रडत नाही आहेस ना, आणि हे वगैरे, आणि तो ॲक्च्युली त्या म्हणजे एलियन झाल्यासारखा त्यांच्याशी आहे आणि त्याचाच तो एक प्रकारे सिम्बॉल होता. तर ते एकांना आवडलं आणि त्यांनी मला कळवलं की अरे हे आहे. मी म्हटलं हो, म्हणलं तुम्ही अगदी म्हणजे तुम्हाला कळलेली म्हणजे फिल्म हेच हवं होतं. हां, म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, किंवा बाबा स्टडी रूममध्ये असताना मागे ऑफ फोकस अगदी गांधींचा फोटो आहे एक, तर तो लोकांना खूप आवडला आहे. कारण तो जो एक ज्या प्रकारे बाबा समजवत असतात त्याला त्यांच्याशी रिलेट करणं, हे जे माझ्या डोक्यामध्ये होतं ते असं काहीतरी, ज्या गोष्टी आपल्याला आपण आणि अशा ठळकपणे आपण सांगत नाही की हां हे बघा आता, तर ते सोडून लोक ते जेव्हा ऑब्झर्व करतात तेव्हा खूप अमेझिंग. आणि मला अगदी वाटतं की म्हणजे आणखीन एक गोष्ट मी सांगतो की आम्ही
हे मला अजिबात वाटलं नव्हतं की कोणाला तरी समजेल. पण मी समजलं तर आनंदच आहे. पण प्रत्येक फ्लॅशबॅक जो आहे ना त्याला एक पर्टिक्युलर रंग आम्ही ठेवला होता जो त्यांच्या कॉस्ट्युम्समध्ये आहे. सो एक फ्लॅशबॅक निळ्या रंगाचा आहे, एक फ्लॅशबॅक रेड रंगाचा आहे. तर तेही लोकांनी मेन्शन केलं आहे की आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा पाहिली तेव्हा मला या गोष्टी मेन्शन झाल्या, त्याच्यामध्ये हे तुम्ही करण्याचा प्रयत्न केला होता का असं त्यांनी विचारलं आहे. इफ आय एम नॉट रॉंग असं म्हणून मी म्हटलं नाही, यू आर ॲब्सल्युटली राईट, हेच डोक्यात होतं. आणि तो म्हटलं पुढे जाऊन मी त्यांना हे सांगितलं की मला तो प्रत्येक ऋतूत एक करायचा होता, म्हणून पहिला फ्लॅशबॅक थंडीत आहे आणि मग पुढे ते गोष्टी चेंज केल्यात. म्हटलं तसं करायचं होतं डोक्यामध्ये, पण म्हटलं ते कदाचित तितकं बाहेर आलं नाही. पण म्हटलं हे रंगाचं अगदी तुमचं बरोबर ऑब्झर्वेशन आहे, तसं आहे. प्रत्येक फ्लॅशबॅकला एक पर्टिक्युलर रंग आहे. म्हणजे तुझं झोप न लागण्याचं कारण आता मी समजू शकते. म्हणजे सतत ही उत्सुकता असेल, अरे आता काय लोक नोटीस करतील, आता काय, म्हणजे फोनची बॅटरी अशी डाऊन झाली की तुला अस्वस्थ व्हायला होत असेल. अगदीच म्हणजे हो, डेफिनेटली. वरून या सगळ्या यशाकडे तू कसं बघतोस? टेन्शननी असं मला वाटतंय. जबाबदारी हो, कारण काय होतंय, लोक जेव्हा ती सिनेमाची भाषा बदलली वगैरे असं जेव्हा बोलायला लागतात तेव्हा मला असं वाटतं की ते कौतुक म्हणून आनंद वाटतो, पण त्याचं जास्त दडपण खूप येतं. सो प्रचंड मला त्या गोष्टीचा आनंद आहे, पण त्याच वेळेला मला असंही लक्षात येते की पुढचं जे काम असणार आहे त्याच्याकडे या सगळ्या अपेक्षांनी लोक पाहणार आहेत. त्यामुळे जास्त जबाबदारी वाढल्यासारखं निश्चितच मला वाटतंय. आता हे सगळं झालं, ठीक आहे, पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय आहे डोक्यात? 2-3 गोष्टी आहेत खरं तर, पण मी असं आता ठरवलं होतं की एकदा मुरांबा होऊन जाऊ दे आणि मुरू देतो, अजून मुरू दे. तो एकदा झाला की मग जरा शांत होऊन मग आपण पुढच्या गोष्टीकडे वळूयात. कारण ते खरंच आत्ता त्या सगळ्या इव्हन पहिली फिल्म असल्यामुळेच ते सगळं मला असं वाटलं की प्रोसेस संपल्यावर पुढच्या गोष्टीकडे वळावं. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळ्यांनाच आम्हाला विश्वास आहे की पुढचं सरप्राईजसुद्धा असंच अमेझिंग असेल, खूप छान असेल. खूप छान ट्रीट तू आम्हाला दिली. खूप खूप थँक्यू. सो मच. कॅमेरा पर्सन बासूसह राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई.